विसरू नको रे गुरुला बाळू मामाच्या रे चरणाला संध्याकाळच्या वेळेला सर्वकडे मात्र कोकण करणे मेहुली मेंढ्या मात्र वाघरच घातल्या जेवून खाऊन झालेला मामाच्या समोर येऊन बसली त्यावेळेला बाळू मामाला गडी लागलं होतं बोलायला. अरे मामा म्हणली तुम्ही आमच्या संग मेंढ्या राखता तेव्हा एखादी गोष्ट सांगा माझी रात्र आपली कर्मला त्याच वेळेला. म्हणून मात्र म्हणल्यावर मामा लागले काय बोलायला त्या वेळेला. त्या टायमाला बाळू मामा हयात होते. बाळू मामा गोष्ट गणेशनी सांगत होते आणि असणारे आसुबाची मातून सर्व जाती धर्माची लोक ऐकत होती त्याच वेळेला. मामा लागले बोलायला त्यावेळेला. सांगतो ऐकून घ्या तुम्हाला. तुम्ही कुठं जरी असा कुठं जरी काम करत असला तर देवाचं नामस्मरण सदैव मुखात पाहिजे त्या वेळेला. मामा कसले नामस्मरण सांगित होत घडी नीत धन ऐकत होत. अरे समुद्र हा सागर मोठा भरला असा बाळूमामाने शब्द काढला त्याच वेळेला. आणि जसं मात्र मामा लागले सांगायला एक मोठा समुद्र होता. त्या समुद्रात मात्र एक जोडपं माशाचं राहत होतं. नर मासा आणि मादी माशाची दोघांचं जोडपं राहायला लागलं होतं त्या जागेला. नर मासा आणि मादी मासा दोन नवरा बायको अति आनंदात मातूर राहत होत. बरं मातूर जो नर मासा होता होय सात मातूर मुखात विठ्ठलाचं नाम होतं बाबा. त्या मग मात्र टायमाला नर मासा मात्र काय विठ्ठल 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 असा नामाचा भजन होताया करी जगा भजन होताया करी जगा भजन होताया करी जगा भजन होताया करी जगा विठ्ठल म्हणी जगा विठ्ठल विठ्ठल म्हणी जगा विठ्ठल विठ्ठल म्हणी जगा विठ्ठल विठ्ठल म्हणी जगा. कायम विठ्ठल विठ्ठल म्हणणार. कारण का नामस्मरण नीती नेमाने करत होता आणि पाण्यात आपलं आयुष्य घालवित होता. त्या मग मात्र टायमाला त्याची मात्र राणी ती मादी माशी. आता बी आपल्यात एखादा जर काम करत असणार बायको सारखी त्याला टोचणं देत असत्या. काय म्हणले तुम्ही कायम देवाचं विठ्ठल विठ्ठल नाव घेता किंवा तुम्ही कायम जाऊन मेंढरात राहता कायम राहता आणि पोराबाळांचं कोण बघणार आपलं कसं होणार भविष्यात आपल्या काय होणार. कारण माळू मामा गोष्ट सांगितत न होता मुळी भाडगावच्या रानात बाळू मामाची गोष्ट मेंढका ऐकत होत आणि असणारा मादी मासा काय म्हणतो तुमचा विठ्ठल रोज रोज तुम्ही म्हणता विठ्ठल काय आपणाला जगवतो का आणि आपणाला नसला असलं पुरवतो का. म्हणून लागली होती मात्र बोलायला त्या जाग्याला. विठ्ठल मासा बोलत्या नर मासा काय म्हणतो मादी माशाला माझ्या नामा जेवढी ताकद आहे तेवढी या सृष्टीत कुठल्याच मात्र गोष्टीत ताकद. आदमापूरच्या बाळू मामा पावशील कार मला कसं सांगू तुला एकदा दर्शन द्या दर्शन द्या एकदा दर्शन द्या दर्शन द्या दर्शन द्या एकदा दर्शन द्या दर्शन द्या दर्शन द्या एकदा दर्शन द्या दर्शन द्या दर्शन द्या दर्शन द्या दर्शन द्या एका दर्शन द्या दर्शन द्या दर्शन द्या एका दर्शन द्या दर्शन द्या दर्शन
मनापासून आलो. तुम्हाला कसलंही घरात विघ्न असू दे आयुष्यात, प्रपंचात कुठलंही विघ्न असू दे, पण तुम्ही देवापाशी येऊन मनापासून जर तुम्ही साकडं घातलं तर माथुर नक्की बाळू मामा माथुर असणारा देव बाबा, मटणाचं वांग करणारा जगातला देव एकटाच बाबा. दुर्मो जन्मी तुझ्या सारखा देव भेटून दे. एकदा दर्शन द्या, दर्शन द्या, दर्शन द्या. एकदा दर्शन द्या, दर्शन द्या, दर्शन द्या. मादी माशी असं भांडण चालू झालं होतं त्याला गेला. भांडण चालू झालं पण नरमासा म्हणतो बाबा असणारा, माझं विघ्न माझं मला, माझी भक्ती माझी मला, माझा देव काय करील हे संकटाला येईल का? ज्या वेळेला संकट समय अंतकाळी कोण नसेल त्यावेळेला देव 100% मला धावून येणार. त्यावेळेला विठ्ठल म्हणतो म्हणून तुला वाईट वाटू नको. असाच मात्र दोघं समुद्रात राहत मी तिकडेच आहे. मला रस्त्याला येते पेटणार. बरेच दिवस निघून गेले. एका दिवसाला मात्र त्या टायमाला एका कोरेला आणि त्यानं मात्र जाळं समुद्रात पाण्यात टाकलं. माझ्या समुद्रात जाळं मात्र टाकलं आणि नरमासा आणि मादी आदमापूरला आम्ही सारखंच होतो कोल्हापूरला. त्या जाळीला मात्र सापडला आणि बाकीचं बी काय बारकं मोठं मासे लागलं. बारकं मोठं मासे लागलं. कोकणात आहे की कणकवली हॅलो, घाट उतरली खाली. काही महिलांनी स्वयंपाकासाठी जायचं आहे. एक 10-15 महिला उठून स्वयंपाकघरापाशी जायचं आहे. स्वयंपाकापाशी गेलं तरी ती एक बाळूमामाची सेवाच आहे. सगळ्या महिला त्या फुलापाशी थांबू नका. काही महिलांनी स्वयंपाकापाशी जायचं आहे. हरापाशी एक 5-10 महिला थांबल्या तरी जमतील. स्वयंपाकापाशी स्वयंपाक केला तरी बाळूमामाची सेवा आहे. मला साऱ्याने हिनावला सत्य जाणवलं. माझ्या बाळूमामानं मला माणूस बनवलं. पालखी वडगाव नाही पेट नाही मला माणूस बनवलं. रस्त्याला तेच किती महिने बाहेर डायरेक्ट इथं आलात का? आता पुढं कार्यक्रम आता पुढं साऱ्याने हिनावलं तेव्हा सत्य हे जाणवलं. इथे येण्याचं कारण काय? माझ्या हालसीने नाता हेच गावाला कसं कसं आता इथून समजा परत कोण बोलत तिकडे जाणार कोण बोलवणारच काय? कोण ना कोण बोलतच असणार. 18 बघाय 18 ठिकाणी आज 18 पालख्या आहेत काय? विचार केला मनाला. ही सगळ्यात मोठी. नाही नाही त्याच्यापेक्षा लय मोठी. आदमापुरात लय मोठा कार्यक्रम आहे. आज आदमापूर असेल. घरी न्यायचं कालवण करायचं म्हणून ती 2 मास निर्मासा आणि मादी मासा गोळी मात्र आपल्या तुमचं गाव इकडलंच का? माझं गाव इथं वाड्याला ठेवून लागला मात्र त्याच्या पत्नीला बोलायला